हा सोलापूर धुळे महामार्ग आहे आणि या महामार्गावरून सकाळपासून म्हणजेच रात्रीच्या काल सकाळपासून जी आहे ती आंतरवाली सराटीकडे येणारी गर्दी वाढलेली होती आणि आजही तीच परिस्थिती या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते। सकाळचे 10 वाजले, 14 तारखेचे 10 वाजलेले आहेत। काल 12 तारखेपासून जे आहे ते मराठा समाज बांधव जे आहे ते या रस्त्यावरून जात असताना आपल्याला पाहायला मिळाले। रात्रभर हा महामार्ग जो आहे तो कसल्याही प्रकारे बंद नव्हता। ठिकठिकाणी जे आहे ते मराठा समाज बांधवांना म्हणजे काही बाहेरून येणार आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणारे लोक आहेत, तर त्या लोकांसाठी जे आहे ते मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतंय की नाश्त्याची, जेवणाची, पाणी पिण्याची जी आहे ती व्यवस्था या ठिकाणी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर आगेकूच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारे इथं मराठा समाज बांधवांसाठी जे आहे ते हे नाश्त्याचं, पिण्याच्या पाण्याची जी आहे ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणजे जवळजवळ लाखोंच्या संख्येनं जे आहे ते मराठा समाज बांधव इथून जात असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं बाजूला जे आहे ते आपल्याला मराठा समाज बांधवांसाठी जे आहे ते या ठिकाणी जेवणाची याची व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येनं गाड्या ज्या आहेत ते संपूर्ण दोन्ही बाजूने येत असताना आपल्याला पाहायला मिळतं। हायवेवरची जड वाहने बंद केल्याचं आपल्याला निदर्शनास या ठिकाणी यायला लागलेलं आहे। बीड शहरापासूनच जवळजवळ ही गर्दी जी आता होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येनं मराठा समाज जे आहे ते आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा प्रकारे गाड्या ज्या आहेत त्या 4 चाकी गाड्या ज्या आहेत त्या सोलापूर धुळे महामार्गावरून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक गाडीवर मनोज जरांगे पाटलांचं जे आहे ते पोस्टर लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दुचाकीवर सुद्धा जवळजवळ 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास पार करून दुचाकी स्वार सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाची सभा जी आहे ते आंतरवाली सराटी या ठिकाणी सभा होते, त्या सभेसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळते। आम्हाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावर म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची सभा आंतरवाली सराटी या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेपासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि तेच दृश्य आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे। या गाड्या आज जात आहेत, मात्र तिथं गेल्यानंतर थांबतायत। पार्किंगची 100 एकरची जी काही जागा होती ती पूर्णपणे तुडुंब भरल्याचं सांगितलं गेलंय आम्हाला आणि तिथं माध्यमं पोहोचत नाहीयेत, नेटवर्क नाहीये, फक्त आणि फक्त सॅटेलाइटच्या जे काही गाड्या आहेत टीव्ही चॅनलवाल्यांच्या त्या गाड्या ज्या आहेत त्या तिथून आपल्याला फ्रिक्वेन्सी जे आहे ते अपडेट जे आहे ते देत आहेत। इतर कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियाचं माध्यम या ठिकाणी चालत नाही, कारण लाखोंची संख्या त्या ठिकाणी असल्यानं एकाच टावरवर जे आहे ते फ्रिक्वेन्सीवर जे आहे दबाव आल्यामुळं नेटवर्क गेलेच आहे, तिथे फोन कॉलचा सुद्धा संपर्क होऊ शकलेला नाही आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणं, फोटो अपलोड करणं हे शक्य होत नाहीये। त्यामुळे तिथली परिस्थिती आता नेटवर्कच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर किचकट झालेली आहे, बिकट झालेली आहे। जे काही फुटेज आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त अपडेट जे आहे ते सॅटेलाइटच्या चॅनलमधून जे आहे ते पाहायला मिळतात, त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या असतात। मात्र नेटवर्कच्या माध्यमातून जे काही डिजिटल मीडियाचे जे काही चॅनल्स आहेत, युट्यूब चॅनल्स आहेत, फेसबुकचे चॅनल्स आहेत, त्यांच्यावरून अपडेट आपल्याला काहीही मिळत नाही, कारण त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जो आहे तो आंतरवाली सराटीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। पूर्णपणे एका बाजूची म्हणजे डाव्या बाजूची, उजव्या बाजूची जी काही येणारी लाईन जी आहे, लेंथ आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि येणारं एकही वाहन आपल्याला दिसत नाहीये। मात्र जाणाऱ्या गाड्यांची संख्या शेकडोंच्या संख्येनं, दुचाकी असतील, 4 चाकी असतील, या गाड्या जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येनं आगेकूच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। केंद्र सरकार, राज्य सरकार मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलेला आहे का, असा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवस कुठलाही प्रकारचा अन्नाचा घास पोटामध्ये न ठेवता उपोषण केलं। 29 ते 30 तारखेपासून जे आहे ते मराठा समाजाचे लोक मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करत होते आणि त्याच ऊर्जेवर मराठा समाजाच्या एकोप्याच्या ऊर्जेवर जवळजवळ 17 दिवस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर शासनाच्या 30 दिवसाच्या अल्टिमेटमवर, आश्वासनावर मनोज जरांगे पाटलांनी जे आहे ते आंदोलन सोडवलं आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्हाला 10 दिवस आणखी बोनस घेऊन टाका। मात्र मराठा समाजाला टिकणारं, कोर्टामध्ये टिकणारं, संविधानाच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण द्या,
तुम्हाला आणखी 10 दिवस वाढून घ्या असं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे आहे ते 10 दिवस वाढून दिले होते. म्हणजे तब्बल 40 दिवस जे आहे ते शासनाला दिले होते. ते 30 दिवस शासनाला दिलेले आज पूर्ण होत आहेत. उद्याच्या 10 दिवसामध्ये शासन काय निर्णय घेणार हा सगळ्यांचं याकडे लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांची 30 दिवसांची जी काही अल्टिमेटम होतं ते संपलेलं आहे. असं असताना शासनाकडून काय हालचाली करण्यात आल्या याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला नसताना आता लाखोंच्या संख्येनं मराठा समाज जो आहे तो आगेकूच करत आहे. सरकारला आव्हान देत आहे. राज्य सरकारची तर धडकी भरवलीच आहे मराठा समाजाने, मात्र केंद्र सरकारची सुद्धा आता धडकी भरवणारी ही सभा आजची होणार आहे. मराठा समाजानं सीमा उल्लंघन केलेलं आहे आणि हा समाज आता येणाऱ्या काळामध्ये शासनाला, केंद्र शासनाला सुद्धा घरी बसवू शकतो इतक्या प्रकारची ताकद मराठा समाजाकडे आहे. मराठा समाजामधले जे आहे ते अनेक नेते पुढारी या सभेकडे पाठ फिरवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मधोमध्ये आपण हे पाहिलं की सत्ताधारी सरकारचे, मग ते मराठा समाजाचे असतील किंवा मग इतर समाजाचे असतील, सत्ताधारी असलेले मंत्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवावं अशा प्रकारची विनवणी करण्यासाठी त्यांच्याकडे आले होते. मराठा समाजाची मागणी योग्य आहे ही मागणी त्यांनी कधीही मांडली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन थांबवलं जावं किंवा मग संपवलं जावं यासाठीचे जे काही प्रयत्न या नेते पुढाऱ्यांकडून करण्यात आलं. आज जी काही सभा मनोज जरांगे पाटलांची होत आहे ती 200 एकरमध्ये सभा पार पडते आहे. मंचावर कोणीही नसणार नाही. एकमेव नेतृत्व जे आहे ते मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी मंचावर सभेवर उभे राहून मराठा समाज 10 दिवसामध्ये शासन नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठा समाज बांधव महाराष्ट्रभरामधून आंतरवाली सराटीकडे येत असताना टोल जे आहे ते त्यांना मोफत करण्यात आलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारची मराठा समाजाची गाडी अडवली जात नाही. थेट गाड्या सोडल्या जात आहेत. शासनाला मागेच आवाहन दिलं होतं आमच्या कुठल्याही प्रकारच्या गाड्यांकडून टोल वसूल करायचा नाही आणि त्यासाठी शासनाने जे आहे ते या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या टोलवरून गाड्या ज्या आहेत अडवल्या जात नाहीयेत. निशुल्क ज्या आहेत त्या गाड्या इथून सोडल्या जात आहेत आणि आपण पाहतो की हजारोंच्या संख्येनं गाड्या आगेकूच करत आहेत. काल सकाळपासून म्हणजे 13 तारखेच्या सकाळपासून जे आहे ते मनोज जरांगे पाटलांची सभा ऐकण्यासाठी आंतरवाली सराटीकडे आगेकूच करत होते मराठे आणि आता तीच परिस्थिती पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. मनोज जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी दुचाकीवरून शेकडो किलोमीटरचा जे आहे ते प्रवास करून मराठा समाजाचे लोक ते आंतरवाली सराटीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुचाकी असतील, चारचाकी असतील, एकाच बाजूने जे आहे ते वाहनं जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. शासनाकडून काय नेमके निर्णय घेतले जाणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे. मात्र मराठा समाजासाठी येणाऱ्या काळामध्ये ही कशी पर्वणी ठरणार आहे, काय नेमकं हे सगळं ठरणार आहे, काय समीकरण असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागणार आहेतच. मात्र मराठा समाजाकडून आज सीमा उल्लंघन करण्यात आलेलं आहे. लाखोंचा जनसमुदाय, जवळजवळ 40 ते 50 लाख मराठा समाजाचे जे काही बांधव आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपण पाहतोय की गाड्यांची जी आहे त्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठिकठिकाणी मराठा समाजासाठी म्हणजे स्थानिकची जी काही बीड जिल्ह्याच्या वतीनं जे आहे स्थानिकच्या लोकांकडून जवळजवळ 130 गावांच्या लोकांकडून मराठा समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सभेच्या ठिकाणी. तर दुसरीकडे हायवेच्या लगत आपण पाहतो की इकडं जेवणाची जी आहे ते मराठा समाज बांधवांना जेवणाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते बाहेरून आलेले, दुसऱ्या जिल्ह्यामधून जे आलेले आहेत त्या बांधवांसाठी जे आहे ते या ठिकाणी जेवणाची चोख पद्धतीनं जे आहे ते व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे हा इतिहास घडवणारा हा प्रसंग आहे. मराठा समाजाने एक इतिहास घालून दिलेला आहे. 58 मोर्चे दिल्लीपर्यंत मराठा समाजाने लाखोंच्या संख्येनं नेले, मात्र कुठल्याही प्रकारचं गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही, शासनाचं नुकसान झालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाकडून जे आहे ते एक वेगळा इतिहास रचला जातोय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गाड्यांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आता जाणार आहोत. त्या ठिकाणाहून परत येता येते की नाही आम्हाला याची शाश्वती नाहीये. मात्र गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जिथपर्यंत आम्हाला जाता येईल म्हणजे सभेच्या ठिकाणापर्यंत कसं जाता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र जर जाता नाही आलं तर आम्ही तिथंच त्या ठिकाणी थांबणार आहोत, कारण त्या ठिकाणी जाणं अत्यंत कठीण आहे. पायी जाणं सुद्धा कठीण आहे. 15 किलोमीटर अंतरावर आम्हाला पायी जावं लागणार आहे आणि पायी जात असताना आम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी सभेपर्यंत किंवा मग वेळ लागणार आहे. 15 किलोमीटर चालणं म्हणजे आम्हाला जवळजवळ 4 तास लागतील आणि त्या 4 तासामध्ये आम्ही पोहोचू शकत नाहीत, म्हणून आम्ही त्याच ठिकाणाहून
थांबणार आहोत आणि तिथून अपडेट तुम्हाला सगळे देणार आहोत. आपण सध्या जे आहे ते पाडळसिंगीच्या पुढे जे आहे ते कोणतं आहे रे हा गडीचा जो आहे तो पूल आहे आणि उड्डाण पूल आहे. या गडीवरून आपण जात असताना आपल्याला पाहायला मिळते गेवराईच्या अलीकडे जे आहे ते वाहनांची गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणावर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय रस्त्यानं गाड्या जात आहेत आणि त्या गाड्या जात असताना कशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे एक बाजू जी आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि दुसरी बाजू जात असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही सगळी परिस्थिती आपल्याला जी आहे ते चोख पद्धतीनं कशा प्रकारे मराठा समाज शांततेत जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही महिला सुद्धा दुचाकीवरून या ठिकाणी भगवा ध्वज लावून जात असताना पाहायला मिळतात. म्हणजे ही एक धगधग आहे मराठा समाजाची आणि या धगधगीमधून मराठा समाजाकडून जे आहे ते या सगळ्या गोष्टी केल्या जातात. महिला सुद्धा कुठल्याही प्रकारच्या मागे राहत नाहीत. त्यांना माहित आहे आरक्षण ही आपल्याला गरज आहे. कोणालाही मिळतंय म्हणून आरक्षण आपल्याला नको आहे, मात्र आपल्याला गरज आहे म्हणून आरक्षण हवं आहे. तर एकीकडं मराठा समाजांच्या बांधवांकडून लाखोंची संख्येनं जे आहे ते आगेकूच केली जात आहे, तर दुसरीकडं मराठा समाजाच्या या प्रश्नांवर शासनाने काय हालचाली केल्यात या आपल्याला अद्यापर्यंत समजू शकलेल्या नाहीत. आपण हे अपडेट असेच देत राहणार आहोत. सध्याच्या काळामध्ये इथंच थांबूयात. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची कुठे गर्दी आहे हे तुम्हाला आम्ही येणाऱ्या काळामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखवणार आहोत.